नमस्कार, मी प्रल्हाद सोनई. आपण पाहतात ओमसाई न्यूज. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. गेल्या वर्षभराच्या काळात या सरकारने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून एकही महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला नाही. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी अशा सर्वच घटकांमध्ये या सरकारविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील जनता संकटात असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. कोणाचेही प्रश्न सोडवू शकत नाही अशी टीका भाजप नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. जळगाव येथे सोमवारी दुपारी भाजपच्या वतीने केडी पीक विम्याच्या मुद्द्यावर किसान मोर्चा काढण्यात आला. यावेळी गिरीश महाजन बोलत होते. केडी पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणे करावेत या मागणीसाठी भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर बैलगाडीसह मोर्चा काढून आकाशवाणी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंजना पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, डॉक्टर आदेशश्याम चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. या सभेला भाजपच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. या सरकारच्या या मागण्याच्या आपल्या आहे की तुम्ही निकष बदलण्याच्या त्या ठिकाणी वेळेमध्ये पूर्ण करा. यांना अधिकार त्या ठिकाणी होते. यांनी टाइमपास केला. मुख्यमंत्र्यांनी तीन बैठका घेतल्या आणि निर्णय घेऊ शकत नाही तर कशाला सत्तेत राहतात, कशाला खुर्चीमध्ये राहतात. यांना भुईमुगाला शेंगा खाली लागता का नाही, डॉक्टर तुम्ही बोलले ते कधी कुठे लागतात ते कळत नाही. यांना मक्याची मक्की कुठे मातीत राहते का वर राहते यांना माहित नाहीये. अशी परिस्थिती या सरकारची या ठिकाणी आहे. म्हणून मी आपल्या आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो की न्याय हक्कासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या ठिकाणी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करायला जास्त जबाबदार असतो आणि म्हणून आपण रस्त्यावर आलात. आपलं अभिनंदन करतो. विश्वास देतो गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या मांडून या ठिकाणी जबाबदार लोकप्रतिनिधी, जबाबदार विरोधी पक्ष राहत्या राज्यातला त्या ठिकाणी न्याय देऊ हा विश्वास देऊन आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आंदोलन हे आपल्याला कशासाठी घ्यावं लागलं तर आताच आपले जेवढेही इथे शेतकरी बंधू बोलले, जेवढेही नेते बोलले त्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलंच असेल. मागच्या 4 महिन्यापासून सातत्याने राज्य सरकारला निवेदन दिल्यानंतरही आजच्या तारखेपर्यंत अजून राज्य सरकारने याच्यामध्ये केळी पीक विमा योजनामध्ये कोणताही बदल केला नाही. याच्यामध्ये राज्य सरकारने राजकारण सुरू केलं. स्थानिक जे आमदार आहे काँग्रेस, सेनेचे, राष्ट्रवादीचे, आपले पालकमंत्री असतील, त्यांनी शेवटी हे सगळं खापर केंद्र सरकारवर फोडलं आणि सांगितलं की केंद्राची याला नामंजुरी आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करू शकत नाही. पण माझा पहिला प्रश्न या आघाडी सरकारला हा आहे की आम्ही जून मध्ये निवेदन दिल्यानंतर जर आपल्याला खरोखर या शेतकऱ्यांची एवढी काळजी होती तर आपण प्रस्ताव हा सप्टेंबरच्या अखेरच्या महिन्यामध्ये का पाठवला? हा प्रस्ताव तुम्ही जून महिन्यामध्येच का पाठवला नाही की जेणेकरून तुम्हाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असती? पण आपलं त्याच्यामध्ये एक काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा फायदा होणार होता आणि म्हणून आपण काहीतरी हे सरकार केंद्र सरकारच्या नावावर खापर फोडलं पाहिजे आणि ते कारण आपण शेतकऱ्यांना दिले. उपस्थित सर्व जिल्हा भारतात आलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मामांनी सांगितलं हे कुंभकर्ण आहेत, नगारे वाजवावे लागतील. कोणी सांगितलं गेंड्याची कातडी आहे, हार मारावी लागेल. माझा प्रश्न असा आहे की झोपलेल्या माणसाला जागा करतायत पण ज्याने झोपेचं सोंग केलेलं आहे त्याला कसं काय जागा करणार? तुम्ही नगारे वाजवा, हार टोचा, तो सोंगच करतोय आणि तसं हे सोंग करणारं सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्यामुळे मला वाटतं कुणाचे प्रश्न सुटत नाहीये. आज आमच्या एका एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न होता. त्या बिचाराने आत्महत्या केली. त्याची चिठ्ठी ओरिजिनल माझ्या खिशामध्ये आहे, ते तर मी एसपीकडे देणार आहे. त्याने सांगितलं पगार नाही 4 महिने, माझं कुटुंब चालवणं मला मुश्किल झालंय. घरी आई वडील आहेत आणि भाऊ आहे, त्याचं कुटुंब आहे, तो कमवतो नाहीये, मुलं आहेत, मुलगी आहेत. मी आता काहीच करू शकत नाही, मी त्याला खाऊ मारू शकत नाही आणि म्हणून त्याने गळफासून आत्महत्या केली आणि चिठ्ठी सोडून गेलेला आहे. 4 महिन्यापासून त्यांचे पगार नाहीये. या राज्यामध्ये कोणी सुखी नाही. एखादा घटक सुद्धा या राज्यामध्ये सुखी नाही. 3 पक्षाचं सरकार वर्षभरापूर्वी सत्तेमध्ये आलं. आपण म्हणतो 3 तिघाडा कान बिघडा, तसाच हा प्रकार आहे. कोणी कोणाचा ऐकत नाही, कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला सांगत नाही.
कोणाला विचारतो तो तिकडे बोट दाखवतो, त्याला विचारतो तो तिकडे बोट दाखवतो. आज मी माझे शरदरावजी पवारचं भाषण ऐकतो एसटी कर्मचाऱ्याच्या समोरचं. ते सांगत होते की यांना पगार कसा वेळ दिला पाहिजे, कोण देत नाही. मी त्याला सांगतो, हे सांगतो आणि 4 महिन्यापासून पगाराचा पत्ताच नाहीये. दुसरं टीव्हीवर दाखवत आहे. मला वाटतं या सरकारमध्ये कोणी कर्मचारी सुखी नाही, शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांवर एवढं संकट आलं, अतिवृष्टी झाली, या शेतकऱ्यांच्या घरामध्ये किलोभर धान्य सुद्धा नाही काही भागांना. ते मराठवाड्यात नाहीये, पश्चिम महाराष्ट्रात नाहीये, विदर्भात नाहीये. सगळं अवतरलं, शेती वाहून गेली, घरं वाहून गेली, पण सरकार अजून एक दमडी सुद्धा मदत द्यायला त्या ठिकाणी त्यांना तयार नाही. वेगवेगळे कामं करतायत, घोषणा करतायत, गाडी द्यायला तयार नाही. शेतकऱ्याची दिवाळी विक्रेत्या घरात चाललेली आहे. दिवाळी सोडात पण 2 वेळ त्याला खायला घरामध्ये काही नाही. इतकी वाईट अवस्था शेतकऱ्याची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणताही घटक त्याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होत नाहीत, नोकऱ्यांच्या संधी आहेत, परंतु त्या ठिकाणी कोणी ऍडव्हाइस करत नाहीये. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं कुठे ऍडमिशन देऊ नका, नोकऱ्या देऊ नका. त्यांचं म्हणणंही रास्त आहे. अगदी सुटसुटीत असा प्रश्न होता जो सुटलेला होता, हायकोर्टापर्यंत त्यांनी मान्य करून घेतलेला होता. पण हा प्रश्न सुद्धा या सरकारने अडचणीमध्ये टाकलेला आहे. त्यावेळेला सुप्रीम कोर्टात केस गेली, कोणी गंभीर्याने बघितलं नाही, कोणी लक्ष दिलं नाही. सरकार आपल्या मस्तीमध्ये मजबूर होतं बदल्या करण्याच्या, आणि म्हणून पुन्हा हा प्रश्न अडचणीमध्ये पडला. आणि आज त्यामुळे सगळे ऍडमिशन थांबलेले आहेत. अगदी मेडिकल इंजिनिअरिंग पासून सगळ्या शाळेपासून सगळे ऍडमिशन थांबलेले आहेत. नोकऱ्या कुठे त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये, त्याची ऍडव्हर्टाईज निघत नाहीये. काल त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा दिला. मातोश्रीमध्ये यांनी वाटतं तुमच्या घरी येऊन मुख्यमंत्र्यांना भेटू, मुख्यमंत्री तर कोणाला भेटायला तयार नाही. राज्यामध्ये आग लागू द्या, पण मी घराच्या बाहेर पडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. कोरोनामध्ये एवढे लोक मेलेत, हाकार झाला राज्यामध्ये, पण मुख्यमंत्री बाहेर निघाले नाही घराचे. त्याची सगळी कल्पना आपल्याला आहे, त्याचं रेकॉर्ड आहे. ती वेळ आता येऊ देऊ नका आणि पुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करा, हे सांगण्यासाठी आमचा आजचा हा प्राथमिक मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे, आपल्याला चौकात रस्ता रोका करायचा आहे. ट्रॅक्टर आहेत, गाड्या आहेत, आपल्या पुढे असतील आणि आपण त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. आम्ही तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत आपण कोणी उठायचं नाही, शांततेत सुटसुटीत कोणाला मास्क लावून आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी बसावं, असं आव्हान मी आपल्याला या ठिकाणी चलो